आमच्या मागण्या जर महानगरपालिका आणि कुणी जर पूर्ण करत नसेल तर आम्ही सोसायटीतले सगळे धारक एकत्र येऊन पूर्ण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. पालिकेचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही आणि आम्हाला याच गोष्टीची शोकांतिका आहे की आम्ही इथं फ्लॅट घेऊन चुकी केली काय. आणि हा कसलंच आम्हाला पालिकेचं सोडा आमचा बोरचं पण पाणी आम्हाला मिळत नाही. आम्ही हे पाणी सगळं विकत घेतोय. म्हणजे आमच्या कष्टाने आम्ही कमवतोय, फ्लॅट घेतलं आणि शिवाय आम्ही एक्स्ट्रा पाण्याचे पैसे देतोय. असा प्रश्न झालाय की आम्हाला हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. प्रेक्षको नमस्कार. काही दिवसांवरच आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहे. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक विधानसभेत जाऊन त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगाने आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघातील चरोली परिसरात आलो आहोत. या ठिकाणची सृष्टी सोसायटी आहे. या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत यांचे विविध प्रश्न आहेत, नेमके त्यांचे काय प्रश्न आहेत ते आपण जाणूनच घेणार आहोत. मात्र जर आपण पाहिलं तर मागील 2 वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. या ठिकाणचे जे अधिकारी आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ते या ठिकाणी येत नाही. यांच्या ज्या समस्या आहेत त्या आता आपल्या आवाजच्या माध्यमातून हे सगळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक मांडत आहे. नेमके या ठिकाणचे काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. ताई, आपण पाहतोय तुमच्या सोसायटीत मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही जमले आहात. या ठिकाणचे काय समस्या आहे, काय मांडाल तुम्ही? सर, आम्ही 2 वर्ष झालं इथे राहतोय सृष्टी होम्स मध्ये. बट पाणी जेवढं कनेक्शन आहे तिथे तेवढा मुबलक प्रमाणात आम्हाला पाणी पुरवठा इथे होत नाहीये. जे की बिल्डरने प्रोव्हाइड केलं पाहिजे किंवा आम्ही टॅक्स जो भरतोय तो पालिकेने आम्हाला द्यायला पाहिजे. तेवढ्या प्रमाणात पाणी येत नाहीये आणि आम्ही मेंटेनन्स तर भरतोच आहे. प्लस आम्हाला दर महिन्याला 2.5 लाख रुपये हा टँकरचा खर्च येतोय. सो मेंटेनन्स सोडून आम्हाला हे 1500-1700 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून सगळ्यांना पाण्याचं पण आम्हाला ते कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. याच्याने मेंटेनन्स वाढलेला आहे. हप्ते तर आम्ही भरतोच आहे, इव्हन टॅक्स पण भरतोय. तर त्या प्रमाणात त्यांनी आम्हाला ह्या सगळ्या सोयी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. तर पाणी तर पहिली मेन गोष्ट आहे. बरं, इथे बोर जरी मारली तर बोरला पण इतकं पाणी नाहीये की सगळ्या सोसायटीला पुरेल आणि पाणी पण पिण्यायोग्य नाहीये की त्याच्यामध्ये आम्हाला आता स्किन डिसीज होत आहेत. मुलांना पण पाणी तर पिण्यायोग्य नाहीच आहे. क्षार पण खूप आहे. प्युरिफायर कुठल्याही क्वालिटीचं बसवा, त्याला मेंटेनन्स तर त्याचा आहेच आहे. जे तुम्हाला 2 महिन्यात जे जाणार आहे त्याचे ते फिल्टर असतात ते इथं 15 दिवसालाच रिपेअर करावं लागतात. तर प्युरिफायर बसून सुद्धा आम्हाला फायदा नाहीये इथे. आणि पाणी असं मिळत नाही. हक्काचं पाणी तर आम्हाला पाहिजेच आहे. आता असं नाहीये की आम्ही टॅक्स नाही भरत आहे, टॅक्स तर भरतोच आहे. मग त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे ना की आम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर आम्ही त्यांच्याकडे एवढीच अपेक्षा करतो की आम्हाला पाणी ज्या प्रमाणात आम्ही टॅक्स भरतोय तो तुम्ही आम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. जे काही कनेक्शन आहे त्याला दिवसाआड काय येत आहे किंवा ते आमच्या सोसायटीला पुरतही नाहीये पाणी. आणि सोसायटीमध्ये बोर आहे, पण असं समजतंय की या ठिकाणी जेव्हापासून सोसायटी झाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकली, पण त्याला मात्र पाणी नाही, त्याचं तुम्ही टॅक्स भरताय. पाणी पण बोरिंग मारून पण फायदा नाहीये. पाणी त्याचं पण आटलंय. आता आजही टँकर मागवायची वेळ आलेली आहे आम्हाला. बोरचं पाणी पण नाहीच आहे, आताही आटलेलं आहे. मारूनही फायदा नाही. आणि हा कसलंच आम्हाला पालिकेचं सोडा आमचा बोरचं पण पाणी आम्हाला मिळत नाही. आम्ही हे पाणी सगळं विकत घेतोय. म्हणजे आमच्या कष्टाने आम्ही कमवतोय, फ्लॅट घेतलं आणि शिवाय आम्ही एक्स्ट्रा पाण्याचे पैसे देतोय. असा प्रश्न झालाय की आम्हाला हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. आतापर्यंत म्हणजे सगळ्यात गरज कुठली असेल तर ती पाण्याची आहे. आणि पाणी हा थेंबही पाणी नाही आम्हाला या सोसायटीमध्ये. तुम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक वारंवार पालिकेकडे मागणी करताय. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तुमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही, पुढे काय करणार आहात? अजूनपर्यंत काहीच पाण्याचा प्रश्न सुटला नाही. कुठूनच आम्हाला काहीच रिस्पॉन्स भेटला नाहीये. आम्ही पत्र जे सांगितलं त्याच्यानुसारही काही दिलं पाहिजे ना बिल्डरने किंवा मग आम्हाला महानगरपालिकेने पाणी पुरवलंच पाहिजे. ती तर आमची डिमांड आहे. पहिली गोष्ट तर ते आहे. आणि पाणी चांगल्या क्वालिटीचं पण असावं ते, कारण की इथे पाणी सगळं क्षार मिक्स आहे. वास पण खूप येतो, त्याच्याने मुलांना डिसीज होत आहेत. पाणी पिण्यायोग्य तर नाहीच आहे. तर पाणी ही मेन गोष्ट आहे. आम्हाला जीवनावश्यक वस्तू ती आम्हाला पालिकेने पुरवावी किंवा आमच्या बिल्डरनी तर आमची फसवणूक केलेलीच आहे, तर त्याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणची सृष्टी सोसायटी, या ठिकाणी पाण्याचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दादा, काय सांगाल? पाण्याचा तर प्रश्न आहेच, त्याचबरोबर आणखी कोणते प्रश्न आहेत या सोसायटीमध्ये? मोठ्या संख्येने या ठिकाणी रहिवासी राहत असतात, काय सांगाल? आमचं तसं पाहिलं तर आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरतो. पाण्यासाठी आम्ही एकंदरीत 708 रुपये वर्षाला टॅक्स भरतो, पण आम्हाला एकही थेंब पाणी येत नाही. 8 कनेक्शन असून पाणी तर येतच नाही. त्यानंतर किती वर्ष आले या ठिकाणी पालिकेचं कनेक्शन आहे? जसं तुम्ही म्हणता कनेक्शन आहे पण पाणी नाही. 2 वर्ष झाली आम्हाला कनेक्शन भेटलेलं, पण पाणी काही येत नाही. त्यानंतर रस्ता कर म्हणून आम्ही भरतोय 355 रुपये हा रस्ता कर आहे, पण आमचा रस्ता जर पाहिला ना तर एवढा भयंकर झालाय. आम्ही आमच्या डोळ्यासमोर इथं ऍक्सिडेंट होताना पाहतोय. डोळ्यासमोर आमच्या समोर माणसं मेलेली आम्ही पाहतोय. वारंवार सूचना देऊनही आम्हाला एक साधा स्पीड ब्रेकर येत नाही. रस्त्याच्या लाईट
वारंवार गेलेले आहेत. आम्ही सारथी ॲपवरती कंप्लेंट करूनही आम्हाला कधीच त्याचे ना पुरवठा झालेला नाही, कधीच रस्ता आलेला नाही. आणि पाण्यासंदर्भात जर विचारलं तर ज्या बिल्डरकडे पाहून आमच्या आयुष्याची जमापुंजी ज्या बिल्डरकडे दिली होती ते पाहून पण बिल्डरने आज आम्हाला पाणी दिलेलं नाही, त्याने वर हात केले. महानगरपालिकेकडे जावं तर त्यांनी आम्हाला वर हात केले. असं असताना आम्ही जायचं तरी कुठं? आपण पाहतो यांच्या हातात मोबाईल आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे महानगरपालिकेचे टॅक्स आहे त्याचं सगळं या ठिकाणी बिल आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी जे आहे पालिकेला पाणीपट्टी भरलेली आहे, घरपट्टी भरलेली आहे, मात्र पाण्याचं एकही थेंब या ठिकाणी आलेलं नाहीये. दादा, काय अजून मागण्या आहेत तुमच्या? जसं आपण पाहतो या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे, त्याचबरोबर लाईटीचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न, आणखी काय मागण्या आहेत तुमच्या? पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली एक सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. आज त्या महापालिकेच्या थ्रू ज्या ठिकाणी डेव्हलपिंग ज्या ठिकाणी होतीये ते चरोली गाव हे डेव्हलपिंग, त्याच एका वडमुखवाडी गावामध्ये एक सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, इथं वारंवार होणारे ऍक्सिडेंट असतील. आम्हाला इथं राहायला आल्यापासून कमीत कमी एक 4 ते 5 लोक जागीच दगावलेले आहे. तरी आम्हाला असं वाटतं की महापालिकेने आम्हाला कुठल्याही सुखसुविधा पुरवलेल्या नाही. जेव्हापासून प्रशासन राज झाले तेव्हापासून महापालिकेकडे आम्ही बऱ्याचदा मागणी सुद्धा केली, इथं अधिकारी येत नाही. आम्ही प्रत्येक वेळेस बिल्डर सोबत पण आम्ही बोलणी केली तरी पण आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा आम्हाला दाद दिली जात नाही. आम्ही बिल्डरने आम्हाला एक हमीपत्र दिलं होतं की इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी जे काय हरकत लागते ती ह्या दाखला आहे आमच्याकडं, तो दाखला दिलेला आहे आम्ही बिल्डरने दिलेला आहे. तर तो पूर्णत्वाचा दाखला त्यांना पाणी दिल्याच्या नंतरच मिळालेला आहे आणि पाणी आम्हाला न मिळता त्यांना दाखला दिला कसा हे आम्हाला पालिकेचा प्रश्न आहे आमचा. तुम्ही वारंवार मागणी करताय महानगरपालिकेकडे. आपण पाहू शकतो की 2 वर्ष आली या ठिकाणी प्रशासक राजे. या ठिकाणचे तुम्ही जी कंप्लेंट करताय पालिकेकडे, स्थानिक जे या ठिकाणचे तुम्ही नागरिक आहात पालिकेकडे जाताय, त्या ठिकाणचे अधिकारी या ठिकाणी फिरकलेत कधी? आतापर्यंत तरी एकदाही पालिकेचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. आणि आम्हाला याच गोष्टीची शोकांतिका आहे की आम्ही इथं फ्लॅट घेऊन चुकीच केली काय. आणि आम्हाला एक प्रशासनाकडनं एक आशा होती की आम्हाला एक भामासखेडचं पाणी आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला एक प्रशासनाने जसं सांगितलं सुद्धा होतं, पण अजूनपर्यंत त्याची पूर्तता अजून झालेली नाही. दादा, आपण पाहतोय वारंवार सांगण्यात येते या ठिकाणी जे बंद पाईपलाईनने भामासखेडचं पाणी तुमच्यापर्यंत पुरवलं जाईल आश्वासन देण्यात आलं होतं. गेल्या 2-3 वर्षापासून हीच आश्वासनं येतात आहे. नेमकं आता काय सध्या परिस्थिती आहे? पाणी आले का तुमच्यापर्यंत? सध्या परिस्थिती अशी आहे साहेब, कसं आता सध्या जे बिल्डरने आम्हाला 2-3 महिन्यापासून जे अजून एक ऍडिशनल आम्हाला बोर पाडून दिले. सध्या पाणी तरी बोरनुसार आम्हाला पाणी येते, पण कालपासून एक आम्हाला वाटतं की 8 दिवसापासून बोरमध्ये पाणी आटलं गेलेलं आहे. आता सध्या 8 कनेक्शन आम्हाला, मला वाटतं एक 1.5-2 वर्ष झाले 8 कनेक्शन आम्हाला पाणी दिलेलं आहे, पण पाणी ऍक्च्युली एक दिवस पण आम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी बिलकुल आलेलं नाही इथं. त्यानुसार त्या बिल्डरने आम्हाला एक वर्षभर जेव्हा त्यांना आम्ही मेंटेनन्स दिलं, वर्षभर त्यांनी आम्हाला पाणी पुरवलं, ते पण टँकरने आम्हाला पाणी पुरवलं, ते पण आमच्या मेंटेनन्सच्या खर्चाने. हमीपत्रानुसार त्यांनी स्पेसिफिकली पर्टिक्युलरली लिहिलेलं आहे त्या हमीपत्रामध्ये की जोपर्यंत भामासखेडचं पाणी आम्हाला येत नाही तोपर्यंत बिल्डरनी स्वखर्चाने आम्हाला पाणी पुरवणं गरजेचं आहे. पण तसं जेव्हा मेंटेनन्सचा काळ संपलाय आमचा, मग तेव्हापासून आम्ही 2 महिने ऍडिशनल आम्ही मेंटेनन्स व्यतिरिक्त पाण्याचं बिल आम्ही सेपरेट भरलं. ऑलमोस्ट मला वाटतं एक 2.5 ते 3 लाख रुपये महिन्याला आम्हाला सेपरेट पाण्याचा खर्च द्यावा लागतोय. पण आता सध्या परिस्थिती अशी, अजून उन्हाळा यायचंय, आता सध्या पावसाळा संपला, हिवाळा यायचा, अजून उन्हाळा यायचंय. आत्ताच आम्हाला पाणी नाहीये तर पुढे आमचं जगणं होईल. पाणीशिवाय आमचं ही मूलभूत गरज आहे. बिल्डरने द्यावं किंवा आम्हाला पालिकेने द्यावं, पण आमचं मागणी एवढीच आहे बाबा, बिल्डर तर देतच नाही आम्हाला पाणी स्वखर्चाने, पण ऍटलिस्ट जे 8 कनेक्शन आहे कॉर्पोरेशन थ्रू आम्हाला पाणी यायला पाहिजे ते ऍटलिस्ट ते तरी यावं. भामासखेडचं अजून कधी येईल ते आम्हाला माहित नाही, पण ऍटलिस्ट जे 8 कनेक्शन आहेत त्यातनं तर पाणी येऊ दे आम्हाला. हा आमचा खूप महत्वाचा विषय आमच्या सध्या तरी. तर आपल्या या अलंकापुरम वडमुखवाडी रोडला इथं स्पीड ब्रेकर ची खूप अत्यंत गरज आहे, कारण ह्या रोडला खूप अवजड वाहने येत असतात आणि त्यात 90 मीटर रोडचं पण काम आतापर्यंत पूर्ण झालेलं नाहीये. तर आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की लवकरात लवकर 90 मीटर रोड चालू करा, जेणेकरून इकडून येणारी जो अवजड वाहनं की त्या रोडला डायव्हर्ट होतील
आणि दुसरा विषय असा की जे स्पीड ब्रेकरचे आम्ही नगरसेवक माजी नगरसेवक आता आहेत त्यांना पण खूप वेळा निवेदन दिलं, तर त्याचे पण आम्हाला काय पूर्तता अजून तरी झालेली नाहीये. तर प्रशासकीय याच्यात आज जर आम्हाला पाणी मिळणार नसेल, चांगली सुविधा मिळणार नसेल, तर आमच्याकडून टॅक्स घ्यायचं तरी देणार नाही आम्ही टॅक्स, नाही का. आणि असं जर आमच्या मागण्या जर महानगरपालिका आणि कुणी जर पूर्ण करत नसेल तर आम्ही सोसायटीतले सगळे धारक एकत्र येऊन पूर्ण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. तर नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणचे स्थानिक नागरिक आता आक्रमक झालेले आहेत. कारण जर आपण पाहिलं तर थोड्याच दिवसावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी असा पवित्रा घेतलाय की जर आमचे हे पाण्याचे प्रश्न असतील, लाईटीचे प्रश्न असतील, जर हे विधानसभा निवडणुकीच्या आधी सुटले नाही तर आम्ही सगळे मिळून ह्या ठिकाणचे जे भोसरी विधानसभाची निवडणूक आहे यावर बहिष्कार टाकू असं त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.